विधानसभेमध्ये फलटणमधील डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती मुख्यमंत्री फडणवीसांनी आज माहिती दिली। फलटण उपजिल्हा रुग्णालयामधील डॉक्टर तरुणीचा मृत्यू हा तिनं गळफास घेतल्यामुळेच झाला असं फॉरेन्सिक रिपोर्टमधून समोर आलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात सभागृहामध्ये आज माहिती दिली आहे। या तरुणीच्या हातावरती जो मजकूर लिहिलेला होता ते हस्ताक्षर तिचंच असल्याचं देखील समोर आलं। या प्रकरणामधील आरोपी पोलीस अधिकारी गोपाळ बदने यांनी तरुणीची फसवणूक करून तिचं शारीरिक शोषण केल्याचं मोबाईलमधल्या चॅट्समधून समोर आलंय। गोपाळ बदने याने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं। या प्रकरणाचा तपास अजून अद्यापही सुरू असून आरोपपत्र दाखल करण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत। या सगळ्या केसमध्ये हे जे पोलीस अधिकारी बदने आहेत, या बदनेंचं एक प्रकारे जी काही आता आपल्याकडे माहिती आलेली आहे, चॅट्स आलेले आहेत, त्या सगळ्या याच्यात तिची फसवणूक करून आणि शारीरिक शोषण केल्याचं आपल्याला लक्षात येत आहे बदनेंनी। आणि त्यातनं मग म्हणजे लग्नाचं आमिष दाखवणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी झालेल्या त्यात लक्षात येतात। आणि त्यातनं नंतर मात्र वेगळी भूमिका या बदनेंनी घेतलेली दिसते। एक प्रकारे तिचं शोषण त्यांनी केल्याचं लक्षात येतं। अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण इथल्या डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणाची दखल घेतली आणि या संदर्भात मृत डॉक्टरच्या भावानं मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन झालेल्या SIT व न्यायिक समितीने या प्रकरणाचा सखोल तपास करावा व तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी। तसेच याआधी तिने तक्रार केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची तसेच वैद्यकीय प्रशासनातील अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती। आज या प्रकरणाला 47 दिवस पूर्ण होत आहेत। वारंवार प्रयत्न करूनही माननीय मुख्यमंत्री महोदय यांची अजूनही भेट होऊ शकली नाही, तर यानंतरच लवकरच भेटीसाठी वेळ मिळेल अशी अपेक्षा आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।